काय लागलंय? वाम लागले? अरे बाप रे, जबरदस्त मोठी लागली आहे. हा चुप रहे यार तुम लोग, चुप रहे. हे गांडलाच आहे. जसं कांडाल टाकली प्रज्योतने तिकडे, ते बघा प्रज्योत बघा तिकडे उभा आहे. त्याने कांदाल त्याच्या बाजूने सर्कल केलेली आहे आणि जस्ट तिथे टाकले आणि हे असे मासे लागायला लागले. नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे सुभाष वनगे या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण आज भन्नाट अशी मासेमारी करायला चाललेलो आहेत. हे बघा आपली टीम आहे पाठी, गाड्या वगैरे आपण आता काढतोय आणि असेच मोठमोठे मासे आज तुम्हाला दाखवायचे प्रयत्न करणार आहे. प्रज्योत आहे, बालू आहे, त्यानंतर राजा कुठे आहेस? राजा आहे. तर आम्ही असे 4 जण चाललो आहेत. त्यानंतर आजची भन्नाट मासेमारी बघायला मित्रांनो विसरू नका आणि खूप मजा येणार आहे, खूप धमाल करणार आहेत आतमध्ये बघा. आणि कुठल्या नदीमध्ये जातो ते पण तुम्हाला बघायला भेटेल. So high, feet on the ground, but I still get by. The rules were made for someone else to try, but not me, not me. They say slow down, son, take your time, but I was born running every stop sign. Sky is the limit, no chance to hold. Feet of flame. Every scar reminds me why I came. I've been broken. फायनली मित्रांनो, आपण आता आपल्या स्पॉटला पोहोचलेलो आहे. राजा, पोहोचलो ना आपण? होय पोहोचलोय. कसं वाटतं इकडे? एक नंबर ना. ही आपली हायाबुसा आहे सुझुकी. हा, सावलीला ठेव. हायाबुसा कुठली आहे? ही आपला हा स्पॉट असणार आहे आजचा आणि ह्या स्पॉटलाच आपण आज मोठमोठे मासे दाखवायचे प्रयत्न करणार आहेत मित्रांनो. हे बघा, खोल आहे पाणी, जाम मजा येणार आहे मित्रांनो. हे बघा, हे कसा आहे रे सीन, कसा आहे इथला? सुपर पिढी आयला भारी आहे रे, होय ना? होय ना. प्रज्योत आपला मेन आजच्या टीम मधला लीडर असणार आहे आणि बालू असणार आहे. बाकी जानकार. हा, बाकी सगळे आम्ही इकडे आम्ही मासे गोळा नवीन आहेत, करायला. नवीन आहे ना, New. मासे गळायला है ना, आम्ही मासे फक्त जमा मासे करणार जमवू आहे. आहे. आता या साईडला बघा फक्त धम्माल, आज खूप मजा येणार आहे बघा. हे बघा, ही कांडाल आहे आणि हे बघा, ह्या साईडला मोठमोठे मासे तुम्हाला बघायला भेटणार बघा, ते बघा. आणि आपल्या एका स्पॉटला आज सगळं काम करायचं आहे मित्रांनो. भरपूर मजा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बघा एक व्हिडिओ आहे, प्रज्योतची कांडाल संपूर्ण भरली होती आणि जसं लाईटीची तोरणं कशी लागतात अशा टाईपचंच आज इकडे तुम्हाला मालामाल बघायला भेटणार आहे बघा. मस्त पाणी एकदम मंद आहे आणि मंद पाणीमध्येच असा हा आपला काम. अशा निसर्गामध्ये खरंच बरं वाटतं मित्रांनो. हा निसर्ग पाहायला एकदम भारी वाटतं. काही काही ठिकाणी ह्या नद्यासुद्धा बघायला भेटत नाही आहेत. हे बघा, आता आपण कांडाळ जी प्रोसेस आहे ती टाकायला चालू केलेली आहे. आणि ही कांडाळ जवळजवळ आपल्याला 15 ते 20 मिनटं ठेवायचे. प्रज्योत बघा कांडाळ कशी सोडवते बघा, आणि अशी टाकावी लागते नदीमध्ये. आणि आजूबाजूला असणारे जे मासे आहेत आणि हे कांडालीमध्ये अडकणार आहेत, ते कसे अडकतात ते पण तुम्हाला इथे पाहायला भेटेल. आपण कांडाळ टाकायची खोटी आणि मासे लागायचे खोटी आहे ना रे. हां, लगेच तिकडे बघा, तो प्रज्योत जिथे दगडाजवळ आहे ना तिथेच आपल्याला जास्त मासे लागलेत, भरपूरच ना. ते बघा जबरदस्त मित्रांनो, ते बघा बघायचे तुम्हाला. हे बघा, हा जबरदस्त. कारण आपण आता फक्त थोडा वेळ थांबायचे. कांडाळ सोडलेली आहे, जास्त वेळ नाही, फक्त 10 ते 15 मिनटं आपल्याला लागणार आहेत. आणि 15 मिनटानंतर बघा कांडाळ बाहेर काढताना बघा तुम्हाला कसं तोरणं लागलेली दिसणार आहेत ते बघा.
पहिल्यासुद्धा आपण एक व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, जे ट्रॅडिशनल फिशिंग असं एक व्हिडिओ टाकला आहे, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देतो. जे प्रज्योतनी कांडाल टाकलेली मागे त्याच्यामध्ये बघा कशी टाकली आहे बघा. आणि एवढे मासे लागले की आम्हाला काढताना कंटाळा यायला लागला. आणि तसंच आजचासुद्धा असाच सीन होणार आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा. काय सांग मला थोडं तिकडे करल्याचे तिकडे. मित्रांनो बघा, आपण आता जरा थंड करूया शरीर. मस्त वाटले बसायला. हा तुम्ही सांगा ना. जाम भारी वाटतं मित्रांनो. वरती कांडाल लागलेले आणि आम्ही इथे मजा करतोय. हे बघा मृणाल बघा. हाय फ्रेंड, तुम्ही पण या. खूप नक्की. जास्त मजा येते. खूप मजा आली आम्हाला. हा स्टे झोप ना, स्टे झोप झोप. हा प्रज्योत कांडाल काढतोय आणि आता मासे तुम्हाला इथे भन्नाट भेटणार आहेत बघा. ते बघा मोठे मोठे मासे. हे बघा थांबा आपण जवळ जाऊन दाखवूया. ते बघा किती मासे लागलेत बघा. हां वर कर जरासं. हां ते बघा झुंबड बघा माशांचा. एवढे भरपूर मासे भेटलेत बघा आता. आणि हे छोट्याशा जागेत लागलेत. आणि आता पुढे जी कांडाल आहे ना ही संपूर्ण भरलेली आहे. किटली आहे, आपल्याला थोडं पाणी टाकून ठेवायचं आणि मासे जे पण आपल्याला कांडाल इथून भेटणारे मासे हे या किटलीमध्ये टाकायचे. हे गांडलाच आहे. जसं कांडाल टाकली प्रज्योतने तिकडे, ते बघा प्रज्योत बघा तिकडे उभा आहे. त्याने कांडाल त्याच्या बाजूने सर्कल केलेली आहे आणि जस्ट तिथे टाकले आणि हे असे मासे लागायला लागले. हे बघा मस्त मोठे मोठे मासे आहेत आज. हे बघा मोठा आहे. यार पाय बघा ना किती छोटे दिसतात. किती लागले ते बघा. आता इथे दिसतील बघा. आता प्रज्योत बघा तिथे आहे. कांडाल प्रज्योत कांडाल काढतोय आणि आता मासे तुम्हाला इथे भन्नाट भेटणार आहेत बघा. ते बघा हे बघा थांबा आपण जवळ जाऊन दाखवूया. ते बघा किती मासे लागलेत बघा. हां वर कर जरासं. हां ते बघा झुंबड बघा माशांचा. भरपूर मासे भेटलेत बघा आता. आणि हे छोट्याशा जागेत लागलेत. आणि आता पुढे जी कांडाल आहे ना ही संपूर्ण भरलेली आहे. हे बघा हे बघा हे बघा. आयुष्यभर भारी सीन बघा मित्रांनो. बघा काय न हे करता आपण फक्त येऊन कांडाल टाकायचे आणि लगेच मासे लागतात, मोठे मोठे मासे. आणि मला एकदम मोठा साईजचा आहे. बच्चू दाखव. हां फक्त एवढंच काय ते काढायला मित्रांनो टाईम जातो. हे बघा आता टाकलेले मासे बघा. हां इथे हां हां गुरपटलेले असतात म्हणून. दाखव सोना हातामध्ये असा ठेव. हां हातात दाखव. ते बघा हे पण घ्या. सगळे मळ्याचे मासेच भेटतात आपल्याला. आणि साईज बघा ही बघा साईज. वाव कांडाल जशी वर काढेल ना तसे तुम्हाला मासे दिसत जातील बघा. आता पुढे पण भरपूर लागलेत. हे पाण्यामध्ये कसं हा कलर मॅच होत नाही आहे तर मासे एकदम पाण्याच्या खालपर्यंत बसलेले आहेत. जे कांडाल आपण टाकलेली आहे वर पेवत असताना ते मासे लागल्यानंतर खाली बसते. आणि तसेच ती माशाने कांडाल खाली बसलेले आहे. आणि त्याच्या प्रज्योतच्या हातात आता आपल्याला ते बरेच सारे मासे दिसत आहेत. त्याच्या तोंडाला बॅग लावली आहे आणि त्या बॅगेमध्ये आपण आता ते मासे टाकणार आहेत. आणि ते कसं माहिती आहे एक एक मासे आपण इकडे टाकत राहिलो ना तर बराच वेळ जातो आहे. म्हणून आम्ही हे ऑप्शन काढले की बॅग दिली आहे. आणि आता बघा इथे मासे बघा कोणते कोणते मासे सापडणार आहेत हे पण तुम्हाला पाहायला भेटेल. कोणते कोणते लागले असतील. बरेच आहेत ना. कांडाल बघा वर काढायचे फक्त आणि मासे बघायचे आहेत. इकडला मासा आहे ना हां सगळा कपेऱ्यात गेलेला आहे. पातेल्यात होय. इकडे मासा मोठा भेटेल. ही बघा ही पिशवी आता अर्ध्यापेक्षा पण थोडी पण बरेच मासे आहेत आतमध्ये. प्रज्योत बघा त्या साईडला गेलं आहे. आता दुसरी कांडाल काढायची आपल्याला. पहिली एक लावलेली पुन्हा तिचा जागा चेंज केला. आता ही इथे एक लावलेली आहे आणि ती आता आपल्याला काढायची आहे. काय लागलंय. वाम लागले. अरे बाप रे जबरदस्त. अरे वा 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 मोठी लागली आहे. हां तर पुढे खड्डा आहे. मी पुढे जास्त लांब जायचे प्रयत्न करत नाही. बघा जरा दाखव क्रॉस कर. हां ही बघा केवढी लांब बघा. सापासारखी दिसेल तुम्हाला. सापच वाटेल. पहिली कांडाल आपण स्टार्टिंगला कांडाल सोडलेली ती आहे ना. आता ही वाम आपल्या हातामध्ये येईल आपण दाखवतो. त्याची साईज बघा केवढी आहे ती. बघा ही बघा केवढी वांब आहे. वांब बघायचं आहे मित्रांनो. सेम सापासारखं वाटेल तुम्हाला. हे बघा केवढी लांब आहे बघा. हे बघा हिचा काठा मित्रांनो खूप मोठा असतो.
तेव्हा पण आम्हाला 3 सापडलेले ना. ह्याच्यात सगळे आपण मासे टाकलेत. मासे बघा किती आहेत आतमध्ये. आणि सुरुवात गेले नाही हा, टाक. हे बघा ही किटली आपली झाली आहे ऑलरेडी, अर्धी झालेली आहे. ही किटली बघा केवढी आहे. 5-6 किलो मासे बसतील एवढी किटली आहे आणि ती अर्धी झाली आहे. हे बघा आतमध्ये वांब आहे, मळ्याचे मासे आहेत, गांडलास आहेत. हे बघा काळा स्पॉट जो दिसतोय ना त्याला गांडलास म्हणतात. इकडे बालू कांडाल काढतोय. आणखी राजा आहे. ही प्रजोतने टाकलेली कांडाल आहे. आणि ह्या कांडालीत आपण पहिल्या वेळेला टाकली होती तेव्हा बरेच मासे सापडले होते. आता ती कांडाल तिकडेपर्यंत गेले ना, तरी ती काढण्यासाठी आपल्याला हळूहळू पोचता येणार नाही. तर तिकडून पटकन काढून हां, शेंगाळी पण एकदम खतरनाक असते. हाफ घे नाही पण मोठी अरे मधी घालायची गाठी मधी. अजून मासे इथे सापडलेत बघा. काय राजा काय काय रे राजा काय म्हणतो. राजा हलू येतोय ना हा म्हणून त्याला आवडत नाही. तो काय म्हणत होता. सोडा आता. ए राजा शंकर्या काय रे बोल बोल. वा राजा अशा मोठ्या उड्या मारत ये. पहिल्यांदा आलो समजत नाही. स्पॉटला मासे आपण काढतोय आणि आता प्रजोतच्या हातात बघा जे कांडालीमध्ये सापडलेत आणि ते आपण आता घ्यायला जातोय. कारण कसं आहे पाण्यामध्ये मोठा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये उतरायला सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. डोकं भरून पाणी आहे. तर त्याला आपण ही पिशवी देऊ आणि पिशवीमध्ये कांडालीने मासे तो जमा करतो. गोळा केलेले मासे आपण बघा इथे गेले. हे बघा केवढा खड्डा आहे बघा इथे. इथे भरपूर मोठा खड्डा आहे आणि इथेच आपल्याला आता मासे सापडलेत. हे बघा तर प्रजोतच्या हातात बघा थोडे थोडे कांडालीमध्ये जसे लागलेत ना ते काढतोय. बाकीचे आपण तिकडे कांडालीमध्ये जे लागलेले मासे ते बघा त्यांच्या हातामध्ये पण आहेत. आणि ती किटली आहे त्या किटलीमध्ये आपण मासे किती सापडले ते पण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो व्हिडिओला कमेंट करा. आणि खूप आपली मोठी कसरत आहे कारण ह्या पाण्यातून पुढे पार करायचं म्हटलं ना तर मोठा खड्डा आहे. आणि अशी प्रजोतसाठी नक्की एक कमेंट करा. आणि कुठे पण कांडाल टाकेल ना तर ह्याला बरेच सारे मासे सापडतात. मासे सोडून द्या, कोणत्याही गोष्टीमध्ये हात टाकला नाही याने तर तिथे पाणी पडलंच पाहिजे. तसेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी सुभाष वनगे या यूट्यूबला सबस्क्राईब करा. ते बघा तिकडे बघा कांडाल बघा ती पूर्ण भरली आहे तिकडे. आता हळूहळू वरती काढणार आहे. छोटे वाले मासे. थांबा, थांबा. भैया ते झाकण कसं आणलंय. डुबकी मारवा ना पूर्ण बुडा मामा खाली. त्या साईडून कांडाल अडकले रे खेचू नको. अगं बाबा. अरे. बाबा ते मार घालू नको. मार मार पुढे अरे मार मार पुढे मार. हा मी हात जोडतो, मार. मारतो आम्ही. मार मार हा ठीक आहे. तू उभं राहा आम्ही काय येतो. ए, काढू माझी पण हा. बाल्या सोनू हा हात मार पाण्यात. सोनू मारत हा. तर मित्रांनो आपली मासेमारी आजची झालेली आहे ना प्रजोत. झाले ना मस्त मासे भेटले ना मोठे. मस्त जशी कांडाल टाकलेली तशी आपल्याला गांडलास आणि मळ्याचे मासे सापडले आहे ना. नंतर मित्रांनो आम्ही आहे ना खूप मजा केलेली इथे. पाणी नॅचरल आहे आणि एकदम थंडगार आणि नाका तोंडात जरी गेलं ना तरी त्याचा काही दुष्परिणाम होत नाही आहे. हां कारण बाकी ठिकाणी आपण स्विमिंग पूलमध्ये जात आहे तर ते पाणी आहे ना आपल्या स्किनला झोंबतं आणि खाजसुद्धा लागते आणि चेहरासुद्धा काळा पडतो. पण आपल्याला आज मासे पण बऱ्यापैकी भेटले आहेत. किती भेटले असेल तरी अर्धा किलोच्या वर झाले. अर्धा किलो आहेत. आतमध्ये भरलेले आहेत मासे. हे बघा वांब आहे, त्याच्यानंतर मळ्याचे मासे वगैरे तुम्हाला सांगितले पटापट भेटत होते. म्हणजे आजची सोय आमची झालेली आहे. तर आता आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे आणि आम्ही आता निघतोय घरी.